नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बैजिक सूत्रे वर्गविस्तार या घटकातील सराव संच 52 अभ्यासणार आहोत। 50 आणि 51 हा सराव संच आपण व्यवस्थित समजून घेतला असेल। आता जे आहे सराव संच 52 मध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे की खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा। बघा या ठिकाणी आपल्याला एक राशी दिलेली आहे आणि त्या राशीचं काय करायचं आहे, सर्व अवयव सुटे करायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला जे आहे उदाहरण दिलेले आहे की आपण यापूर्वी जे आहे अवयव पाडणं शिकलो होतो। समजा एक संख्या आहे 15, तर तिचे अवयव काय होतील, 3 गुणिले 5 म्हणजे 3 व 5 हे 15चे काय आहेत, अवयव आहे। या ठिकाणी जे आहे आपल्याला 3x दिलेला आहे, तर 3 हा सहगुणक आहे आणि x हा चल आहे। तर यामध्ये जे आहे गुणाकार असतो, म्हणजे 3 गुणिले x म्हणजे 3 व x हे 3x चे अवयव आहेत। आता 5t चा वर्ग ही राशी जी दिलेली आहे आपल्याला, तर या राशीचे गुणाकार स्वरूपात कसे होईल, तर 5 सहगुणक आणि t चा वर्ग हा जो आहे तो चल आहे, म्हणजेच 5 गुणिले t असं होणार आहे, म्हणजे तो t चा वर्ग असेल। तर या ठिकाणी आपल्याला दुसरी एक राशी दिलेली आहे, तर 6ab चा वर्ग। मग आपण याचा गुणाकार स्वरूपात कसं करणार आहोत, तर 6 चे पहिल्यांदा आपल्याला अवयव पाडावे लागतील। तर 6 चे अवयव होतील 2 गुणिले 3 म्हणजेच आपल्याकडे 6 येतील। मग a 1 आहे तर गुणाकारात a लिहायचा आणि b चा वर्ग आहे म्हणून 2b आपल्याला गुणाकारात लिहावे लागतील। आता समजलं तुम्हाला? अशाच पद्धतीने आपण जे आहे सराव संच 52 अभ्यासणार आहोत। तर पहिला प्रश्न आपल्याला पहिला उदाहरण आपल्याला दिलेला आहे 201 a चा घन आणि b चा वर्ग असं दिलेला आहे। तर आता आपल्याकडे 201 चे अवयव आपल्याला माहिती नाहीये, परंतु आपण कसोट्या शिकलो, 2 च्या कसोटी, 3 ची कसोटी, तर 2 ची कसोटी इथं लागू होणार नाही, कारण की एकक स्थानी जे आहे 1 ही संख्या आहे। आता आपण 3 ची कसोटी लावून बघूया, तर 2 आणि 3 यांची बेरीज जी आहे 3 होते, म्हणजे या संख्येला जे आहे 201 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो। मग आपण भाग देऊया, 201 ला 3 ने भाग देऊया, तर 3 सख 18। आता 20 मधून 18 गेले, 2 राहिले आणि हा एक खाली घेतला तर 21 होईल आणि 3 7 21। म्हणजे आपल्याला जे आहे 201 चे अवयव मिळालेले आहे, तर 3 गुणिले 67 हे जे आहे आपल्याला अवयव मिळालेला आहे। म्हणून आपण अवयव लिहून घेऊया, 201 बरोबर 3 गुणिले 67। आपल्याला 201 a चा घन आणि b चा वर्ग याचे अवयव पाडायचे आहे। मग कसे करणार, तर 3 गुणिले 67 a हा 3 वेळा गुणाकारात लिहावा लागेल, a गुणिले a म्हणजे a चा घन होईल, आणि b किती वेळा लिहावा लागेल, तर b 2 वेळा लिहावा लागेल। समजलं तुम्हाला? दुसरं उदाहरण आहे 91xy t चा वर्ग। मग आपल्याला 91 चे पहिल्यांदा जे आहे सहगुणकाचे अवयव पाडून घ्यायचे आहे। तर 91 चे अवयव होतील, सांगा 91 कोणत्या पाढ्यात आहे, तर आपण बघतोय की 13च्या पाढ्यामध्ये आहे। मग 13 7 91 किंवा 7 गुणिले 13 91 ही संख्या आपल्याला मिळते। मग आपल्याला जे आहे 91 x y t चे अवयव पाडायचे आहे। मग आपण कसे पाडणार, तर 7 गुणिले 13, x एकदा आहे म्हणून x ला एकदाच लिहायचं, y सुद्धा एकदा आहे म्हणून त्याला सुद्धा एकदा लिहायचं, आणि हा जो t आहे तो 2 वर्ग आहे म्हणून त्याला कितीदा लिहायचं, तर 2दा लिहायचं। गणित समजून घ्यायचं म्हणजे जे आहे आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं। आता तिसरं उदाहरण सोडूया। या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे 24। अतिशय सोपं आहे, 24 चे अवयव तुम्हाला लगेच काढता येईल, a चा वर्ग आणि b चा वर्ग। या ठिकाणी पहिल्यांदा आपण सहगुणकाचे अवयव पाडून घेऊया। सांगा आपल्या 24 चे
अवयव जे आहे अनेक असू शकतात. 12 दोन्ही 24, 6 चूक 24 असे भरपूर अवयव असू शकतात. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. परंतु आपण जे आहे मूळ संख्यांकडून जाऊया. तर 12 दोन्ही 24. मग या ठिकाणी जे आहे 12चे सुद्धा अवयव पडतील. 2 गुणेला आता 12चे अवयव किती होईल तर 12 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24. नंतर 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि 12 दोन्ही 24 असे हे शेवटचे जे आहे आपले अवयव निघालेले आहेत. मग आपल्याला जे आहे 24 एचा वर्ग आणि बीचा वर्ग याचे अवयव पाडायचे आहेत. तर आपण लिहून घेऊया. 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला एचा वर्ग असल्यामुळे ए 2 वेळा ए गुणेला बी गुणेला बी. समजलं. आता चौथं उदाहरण सोडूया. या ठिकाणी टी आरचा वर्ग आणि यसचा घन. तर या ठिकाणी आपल्याला कोणतीही संख्या दिलेली नाही आहे, फक्त चल दिलेले आहेत. म्हणून जे आहे आपण टी आरचा वर्ग आणि यस 3 लिहिणार आहोत आणि याचे जे आहे सरळ सरळ अवयव पाडणार आहोत. टी एकदा आहे म्हणून एकदाच लिहिणार. आता आरचा वर्ग असल्यामुळे आर आपण दोनदा लिहिणार. गुणेला यस घन असल्यामुळे तो यस 3दा गुणाकारात लिहिणार. यस गुणेला यस गुणेला यस. अतिशय सोपा असा जो आहे सराव संच 52 आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.